दीपक, आजची ही भेट खरं तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। काय महाराष्ट्रामध्ये भूकंप होऊ शकतो का, राजकीय भूकंप होऊ शकतो का, अशी खरं तर चर्चा होती। मात्र मुलाखतीसाठी राऊत यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। अनुपमा, निश्चित जेव्हा ही बातमी समोर आली की संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आणि ग्रँड हयातमध्ये ही भेट झाली आहे, तेव्हा एक असा संशय सुद्धा आला की ही राजकीय भेट आहे का। आणि राज्यात सध्या जे वातावरण आहे, महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्रकरण असेल किंवा सुशांत सिंग प्रकरण असेल, त्या प्रकरणात अनेक आरोप होत आहेत ठाकरे सरकारवरती, महाविकास आघाडी सरकारवरती। थेट काही आरोप तर आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा भाजपकडनं केले गेले। या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे सुद्धा वारंवार भाजपकडनं टीका करतायत आणि अगदी टोकाचे संबंध बिघडलेले आहेत भाजपशी, शिवसेनेचे। अशावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं निश्चितच धक्कादायक प्रकार होता। एक राजकीय भूकंप होतो की काय राज्यामध्ये, अशी निश्चितच शक्यता निर्माण झाली होती। मात्र जेव्हा आपण माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की ही भेट होती ती संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्यायची आहे। देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी आहेत आणि या संदर्भातच ही मुलाखत घ्यायची असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची माहिती मिळते। मात्र जेव्हा सुरुवातीला ही माहिती समोर आली तेव्हा निश्चितच या संदर्भात वेगळे तर्कवितर्क लढवले जात होते की निश्चित ही संजय राऊत यांनी भेट का घेतली। कारण आपल्याला माहिती आहे की संजय राऊत हे शिवसेनेतले असे नेते आहेत की भाजपवर टोकाची टीका करतात। अगदी शिवसेना भाजप सत्तेत होती तेव्हा सुद्धा संजय राऊत यांची लेखणी भाजप विरोधात चालत होती। अगदी नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा भाजपचे राज्यातले नेते असतील, सगळ्यांवरती कडाडून टीका संजय राऊत करत असतात। आणि अशा वेळी संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात, त्यामुळे निश्चितच एक वेगळी चर्चा त्याच्यामुळे सुरू झाली होती। मात्र आता जी माहिती समोर आली ती केवळ बिहारच्या निवडणुकी संदर्भात संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्यायची आहे आणि त्यामुळे त्यांनी ही भेट घेतली आहे। त्यामुळे जे तर्कवितर्क लढवले जात होते की आता राज्यात राजकीय भूकंप घडणार का, कारण अनुपमा, आपल्याला माहिती आहे की राजकारणात कधीही कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो। अगदी महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा तो सगळ्यात मोठा राजकीय धक्का होता महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी, कारण काँग्रेस बरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेना ही सत्तेत आली होती। त्यामुळे भाजप तर हा शिवसेनेचा जुना मित्र आहे, त्यामुळे तो जर एकत्र आला तर आश्चर्य वाटायला नको। आणि त्यामुळेच ही जी सुरुवात संजय राऊतांच्या भेटीनंतर चर्चेला झाली होती की नक्की ही भेट कशासाठी झाली, आणि तेव्हाच हे तर्कवितर्क लढवले जात होते की काय पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार का। मात्र नंतर जी माहिती मिळाली कारांतराने की केवळ मुलाखतीसाठी देवेंद्र फडणवीसांना संजय राऊत भेटले होते आणि तेही उद्धव ठाकरेंची परवानगी घेऊन भेटले होते, त्याच्यानंतर मात्र हे तर्कवितर्क आता थांबलेत असं म्हणावं लागेल। अगदी खरंय। तसंच दीपक, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, संजय राऊत हे जेवढे निष्णात एक राजकीय व्यक्ती आहे, एक राजकीय नेते आहे, तितकेच ते एक निष्णात पत्रकार देखील आहेत। त्यामुळे आता ही जी मुलाखत संजय राऊत घेणार आहे देवेंद्र फडणवीस यांची, ही निश्चित एक खूप रोचक मुलाखत असणार आहे। कारण हे दोन नेते आहेत, दोन वेगवेगळ्या पक्षांचे, आणि दोन्ही पक्षांमध्ये आता जेव्हा कटुता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे त्यावेळी ही मुलाखत होतीये, तेही बिहारच्या निवडणुकांवरून, जिथे खरं तर शिवसेना आपण पाहतो आहोत की आज सकाळी जेव्हा संजय राऊत म्हणाले की मुंबईतून हे मुद्दे पार्सल होऊ शकतात बिहारच्या निवडणुकांसाठी, तेव्हा या पार्श्वभूमीवर विचार केला तर संजय राऊत ही मुलाखत एक पत्रकार म्हणून घेतील की एक राजकीय नेते म्हणून घेतील, हेही पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। काय सांगाल? अनुपमा, निश्चितच संजय राऊत ही मुलाखत एक पत्रकार म्हणूनच घेणार आहेत, कारण सामनासाठी ही मुलाखत असणार आहे। आपल्याला माहिती आहे याच्यापूर्वी सामनामध्ये केवळ बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती छापून यायच्या किंवा संजय राऊत यांच्याकडनं या दोनच नेत्यांच्या मुलाखती सामन्यासाठी घेतल्या जायच्या। मात्र शरद पवार यांच्या मुलाखतीने हा पायंडा संजय राऊत यांनी मोडला आणि ठाकरे घराण्याच्या बाहेरची व्यक्ती पहिली ठरली जी सामनाने मुलाखत घेतली, संजय राऊतांनी मुलाखत घेतली, ते म्हणजे शरद पवार। आणि आता देवेंद्र फडणवीस ही दुसरी व्यक्ती असणार आहे, सामना आणि संजय राऊत यांच्याकडनं मुलाखत घेतली जाईल। आणि प्रामुख्याने पत्रकार म्हणून जेव्हा संजय राऊत ही मुलाखत घेतील तेव्हा तिखट प्रश्न नक्कीच असतील, कारण संजय राऊत यांच्या मनामध्ये भाजपबद्दल असलेली जे तीड आहे ते आपल्याला माहिती आहे। भाजपबद्दल प्रचंड राग एक प्रकारे आपण म्हणू शकतो संजय राऊत यांच्या मनामध्ये, कारण अनेकदा संजय राऊतांनी भाजपच्या अनेक नेत्यांना अंगावर घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्यांनी सुद्धा संजय राऊतांवर तेवढीच तिखट टीका केलेली आहे। आता जेव्हा पत्रकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतील तेव्हा निश्चितच अडचणीत टाकणारे प्रश्न सुद्धा असतील फडणवीस यांच्यासाठी, कारण बिहारच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रामध्ये रणकंदन झालेलं आपण पाहायला मिळालं। निवडणूक बिहारची आहे
मात्र रण मैदान जे आहे ते महाराष्ट्र अशी साधारणतः सध्याची परिस्थिती आहे. सुशांत सिंग प्रकरणावरनं मोठ्या प्रमाणात बिहार महाराष्ट्राची बदनामी होते आणि त्याचा उपयोग जो आहे तो भाजप निश्चितच बिहारच्या निवडणुकीमध्ये करणार आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत ते संजय राऊत यांच्या मुलाखतीमध्ये असतील आणि निश्चितच सगळ्यांना उत्सुकता असेल की संजय राऊत देवेंद्र फडणवीसांना काय काय प्रश्न विचारतात, ही मुलाखत किती गाजते आणि देवेंद्र फडणवीसांना संजय राऊत या मुलाखतीद्वारे अडचणीत आणतात का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार. आणि सुधीरजी, आजची ही जी गुप्त बैठक झाली संजय राऊत आणि फडणवीस यांच्यामधली, काय तुम्हाला या बैठकीबद्दल काही माहिती होतं का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या बैठकीकडे राजकीय भूकंप म्हणून पाहिलं जात आहे, काय आपलं यावर म्हणणं आहे? मला असं वाटतं की या बैठकीमध्ये राजकीय उत्सुकता अशा पद्धतीने न बघता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने ही बैठक आहे असा विचार न करता फक्त महाराष्ट्राची एक उत्तम राजकीय परंपरा की आम्ही कितीही एकमेकापासून वैचारिक मतभेद झाले दूर गेलो, आमचे मनभेद होत नाही. आम्ही एखाद्या ठिकाणी 2 तास चर्चा करू शकतो, संवाद करू शकतो, एकत्र येऊ शकतो, चहापाणी घेऊ शकतो, हा त्याचा अर्थ धरावा. यामध्ये काहीही स्थापनेसाठी चर्चा झाली असा विचार होऊ नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. अगदी तुम्ही जसं सांगितलं की महाराष्ट्राची ही एक वेगळीच खरं तर राजकीय संस्कृती आहे असं म्हणावं लागेल. कितीही कटुता असली तरी देखील 2 वेगवेगळ्या पक्षांचे नेते अशा पद्धतीने भेटू शकतात. निश्चितच आपण म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे, मात्र कुठेतरी गणित काही राजकीय बदलतील का अशा प्रकारची चर्चा होती. तुम्हाला ही माहिती कळली आहे का? गुप्त भेटी नेमकी कशासाठी झाली, ही भेट नेमकी कशासाठी झाली? मला बैठकीमध्ये काय 2 तास चर्चा झाली ही माहिती नाही, पण एका गोष्टीची माहिती आहे, सध्या आमचं सर्वांचं लक्ष कोरोनाच्या संकटावर आहे. कोविड-19चा जागतिक महामारीचा सामना करण्यामध्ये आहे आणि या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते हे या कोरोना महामारीत पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंतीच्या निमित्ताने, माननीय मोदीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जो सेवा सप्ताह करताय, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये तरुणींमध्ये जनजागरण करणं यामध्ये गुंग आहे, मग्न आहे. आता कोणी सत्ता किंवा आता कुठं 1,45,000 फुटाच्या मंत्रालयात बसायचं आहे हा विचार सध्या महाराष्ट्राच्या कोणत्याही प्रमुख नेत्याच्या डोक्यात नाही, हे मात्र मी निश्चितपणे खात्रीदायक सांगू शकतो. बरं, म्हणजे कुठलीही सत्ता स्थापना किंवा कुठलीही राजकीय गणित यामधून घडू शकत नाहीत असं आपलं म्हणणं आहे. ही बैठक झाली एका मुलाखतीसाठी. संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याची माहिती आम्हाला कळलेली आहे, त्यामुळे या मुलाखतीकडे अर्थात आता सगळ्यांचं लक्ष असेल. मात्र संजय राऊत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात तेव्हा कुठेतरी कटुता कमी होईल असं आपल्याला वाटतं? हा म्हणूनच कटुता कमी करण्यामधला एक महत्वाचा धागा असतो. सहवास, संपर्क हा निश्चितपणे फक्त तर एकमेकाच्या भेटीतून साधं टेलिफोनवर एकमेकाची विचारपूस जरी केली तरी सुद्धा कटुता कमी होते. खरे खरे. सुधीरजी, असे संपर्कात रहा. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, त्यांनाही आपल्याशी बोलायचे. दीपक, हॅलो. सुधीर भाऊ, प्रामुख्याने आपण बघितलं की गेले काही दिवस काही महिने म्हणता येईल सत्ता बदलल्यानंतर संजय राऊत यांनी तुमच्या पक्षावर, विशेषतः फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील, भाजपचे मग केंद्रातले नेते असतील, त्यांच्यावर अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका केलेली आहे, टोकाची टीका केलेली आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत आता सामन्यामध्ये येणार आहे. भाजपच्या नेत्यांना याबाबत उत्सुकता असणार आहे का? या मुलाखतीमध्ये काय प्रश्न असतील, काय मुलाखतीमधून बाहेर येत आहे? असं आहे की संजय राऊत साहेबांनी एक नेता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध केली किंवा अतिशय वेदना देणाऱ्या शब्दाचा उपयोग केला ते शिवसेनेचे नेते म्हणून. पण देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत एक संपादक म्हणून ते घेणार असेल तर निश्चितपणे त्यांचा दुसरा रोल आहे. तर हा एका रोल आणि दुसऱ्या रोल मध्ये फरक करता कामा नये. ह्या दोन्ही भूमिका आहे. एक शिवसेनेचे नेते म्हणून, उद्धव साहेबांचे बालमित्र म्हणून, शिवसेनेची बाजू मांडणारे प्रवक्ते म्हणून आणि दुसरी संपादक म्हणून जर देवेंद्रजीची मुलाखत घेत असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? सुधीरजी, तुम्हाला काय वाटतं पण ते कुठला रोल चांगला बजावतील, पॉलिटिशियन म्हणून म्हणजे राजकारणी म्हणून की एक पत्रकार म्हणून? कारण ते दोन्ही क्षेत्रामध्ये तेवढेच तरबेज आहेत, तेवढेच निष्णात आहेत.
असं आहे की याचं मूल्यांकन मी यासाठी करणार नाही. या उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ही जबाबदारी जनतेवर आहे आणि जनता योग्य पद्धतीने मूल्यांकन करत असते. आणि म्हणून त्याचं काम कसं आहे, योग्य की अयोग्य, याचं मूल्यांकन मी नाही करणार. मी जर फिजिक्सचा प्राध्यापक असेल तर मी अर्थशास्त्राचं मूल्यांकन करण्याची काहीही आवश्यकता नाही. अर्थशास्त्राचे पेपर त्यांची भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं मूल्यांकन करायचं आहे. शिवसेनेचे मंत्री असतील, शिवसेनेचे आमदार असतील, शिवसेनेचे खासदार असतील, त्यांनी संजय राऊतांचं मूल्यांकन त्यांनी करावं की संजय राऊतांच्या या सर्व दोन्ही भूमिकेनी शिवसेनेला फायदा होतो की होत नाही. सुधीरजी, एक फक्त शेवटचा प्रश्न, त्याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही असं दिलं तरी चालेल. आता जेव्हा जेव्हा टीका खरं तर शिवसेना करते, सामनामधून जेव्हा भाजपवर सगळे ओरखडे ओढतात किंवा टीका होते, त्यावेळी आम्ही सामना वाचत नाही असं भाजपच्या सगळ्याच नेत्यांचं उत्तर असतं. आता जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सामनामध्ये छापून येईल त्यावेळी तुम्ही सामना वाचणार का? असं आहे की मुलाखत छापुली तर त्यांनी तो वाचावी किंवा वाचू नये हा त्यांचा व्यक्तिगत भाग असतो. अनेकदा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांपाशी अनंत कामं असतात, अनंत प्रश्न असतात, समस्या निवेदन दारानी येतात आणि कधीतरी यामध्ये सर्व वर्तमानपत्र वाचली पाहिजे असं नसतं. मुलाखत जर झाली तर स्वतःच्या मुलाखतीत त्यांनी काही दुसरे शब्द टाकलेत का, पॅराग्राफ टाकलेत का, विषय टाकलेत का, मुद्दे टाकलेत का, हे तर देवेंद्रजी मुलाखतीपुरते तर त्यांचा सामना वाचत असं मला वाटतं. ठीक, तर धन्यवाद. आपण झी24 तास बरोबर बोललात आणि सुधीरजी आपण प्रतिक्रिया व्यक्त केली. सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आपल्या बरोबर होते. दीपक, आत्ताच आपण काही वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांच्या बरोबर बोललो आणि या भेटीमुळे आज जी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली यामध्ये काही कटुता कमी होईल का शिवसेना आणि भाजपमध्ये आलेली, काय वाटतं आपल्याला? अनुपमा, कटुता कमी होण्यास या मुलाखतीचा फायदा होणारच आहे. पहिली गोष्ट तर जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली तेव्हाच कटुता कमी व्हायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण यापूर्वी बघितलं, महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली होती. एकमेकांवर अगदी टोकाची टीका झाली, आरोप झाले, प्रत्यारोप झाले आणि दोन्ही नेत्यांमधलं म्हणजे मुख्यमंत्री आणि फडणवीस बोलत होते, उद्धव ठाकरे आणि फडणवीस, पण ते केवळ कामापुरते. राजकीय जी मैत्री असते ती मैत्री भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यातली जवळपास संपुष्टात आली होती आणि आता या मुलाखतीमुळे आणि संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे किमान तो मार्ग जो आहे तो खुला झालेला आहे असं म्हणावं लागेल. आणि जी कटुता आहे भाजप शिवसेनेमधली ती कमी होण्यास ही सुरुवात होईल या मुलाखतीपासून असं म्हणावं लागेल. आणि किमान दोन नेत्यांमध्ये चर्चा आता ज्या आहेत त्या राजकीय मैत्रीच्या ज्या चर्चा असतात त्या याच्या पुढे सुरू होतील अशी शक्यता आहे. कारण गेले 7-8 महिने जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झालेलं आहे तेव्हापासून भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संपर्क नव्हता. केवळ एकमेकांवर टीका करणं एवढंच आपण भाजप नेत्यांच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या संबंधात आपण बघत होतो आणि बोलत होतो. मात्र आता प्रत्यक्ष या भेटीमुळे आणि प्रत्यक्ष मुलाखतीमुळे शिवसेना भाजप नेत्यातली कटुता कमी होईल आणि राजकीय चर्चांना याच्या पुढे सुरुवात होईल असं म्हणावं लागेल. आणि राजकीय मैत्री जी आहे ती मैत्री जी कुठेतरी या सगळ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेनंतर संपली होती असं म्हणावं लागेल, ती पुन्हा त्या मैत्रीचा अध्याय शिवसेना भाजपमधला काही प्रमाणात सुरू होईल असं म्हणावं लागेल. अगदी दीपक, आणि दुसरी महत्वाची गोष्ट जसं आता आपण सांगितलं तर खरं तर महाविकास आघाडीची जेव्हा निर्मिती झाली, जेव्हा ही सगळी मोठ महाविकास आघाडीची बांधली गेली त्याचे सूत्रधार हे संजय राऊत होते. त्यामुळे आता जेव्हा संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुलाखती दरम्यान किंवा मुलाखतीसाठी म्हणून जेव्हा भेटणार आहेत त्यावेळी या बैठकीचे नक्कीच जे बीज आहेत ते वेगळ्या काही पुढची राजकीय समीकरण आहेत त्याची देखील असू शकतात. त्या संदर्भात आत्ताच सांगता येणार नाही की पुढच्या राजकीय गणिताची बीज जी आहेत ते या मुलाखतीमध्ये किंवा या भेटीमध्ये पेरली गेली आहेत. पण निश्चितच भविष्यात जर शिवसेना भाजपला एकत्र यायचं असेल तर या मुलाखतीचा त्याच्यासाठी निश्चितच फायदा होऊ शकेल. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संजय राऊतांनी युती तोडण्यासाठी म्हणजे शिवसेना भाजपचे सरकार स्थापन झालं नाही
त्याच्यात प्रमुख शिवसेनेकडनं जी भूमिका बजावली होती ती संजय राऊत यांनी बजावली होती. शरद पवारांची भेटी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांच्याबरोबर ज्या भेटी झाल्या संजय राऊत यांच्या, त्यामुळे संजय राऊत हे मुख्य सूत्रधार होते शिवसेनेकडनं महाविकास आघाडीच्या स्थापनेमध्ये आणि भाजप बरोबर सरकार स्थापन करायचं नाही ही भूमिका सुरुवातीपासून सगळ्यात आधी कोणी मांडली असेल तर ती संजय राऊत यांनी मांडली होती. त्यामुळे भाजपचे लेखी संजय राऊत हे शिवसेनेमधले सगळ्यात मोठे शत्रू होते आणि त्यामुळे जे शत्रुत्व जे भाजपचं होतं ते सगळ्यात जास्त शत्रुत्व संजय राऊत यांच्याबरोबर होतं. ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तेवढं नव्हतं किंवा शिवसेनेच्या इतर नेत्यांबरोबर तेवढं नव्हतं. सगळ्यात जास्त भाजपच्या नेत्यांचं राजकीय शत्रुत्व होतं ते संजय राऊत यांच्यामुळे होतं. मात्र हे शत्रुत्व आता या मुलाखतीमध्ये कमी होईल आणि त्यांची वाढेल, राजकीय जवळीक वाढेल आणि जर पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि भाजपला एकत्र यायचं म्हटलं तर निश्चितच ते मार्ग जे आहेत ते या मुलाखतीतून मोकळे होतील असं म्हणावं लागेल. भविष्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर समजा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं पटलं नाही तर भाजपवर चर्चा कशी करायची हा जो प्रश्न भविष्यात पुढे शिवसेनेला निर्माण झाला असता तो आता याच क्षणी संपेल असं म्हणावं लागेल. कारण देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेऊन राजकीय जवळीक ज्याची भाजपच्या नेत्यांशी पुन्हा शिवसेनेची सुरू होईल असं म्हणावं लागेल. निश्चितच राजकीय भूमिका ज्या असतील, टीका असेल, आरोप असतील ते या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं एकमेकांवर होतील कारण राजकीय भूमिका त्यांना आपल्या पक्षाची म्हणून तिथे मांडावी लागेल. मात्र शत्रुत्व जे होतं ते शत्रुत्व आता शिवसेना भाजपमध्ये काही प्रमाणात संपलंय असं म्हणावं लागेल आणि भविष्यामध्ये जर गरज पडली तर या मुलाखतीचा फायदा शिवसेना भाजपला एकत्र येण्यास होऊ शकतो. भविष्यामध्ये चर्चेचा मार्ग या मुलाखतीद्वारे खुला होईल असं म्हणावं लागेल. त्याची बीजं जशी तू म्हटलीस की बीजं पेरली जातात, निश्चितच या मुलाखतीमध्ये त्याची बीजं पेरली जातील आणि शिवसेनेला याचा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकेल. भाजपला सुद्धा शिवसेनेबरोबर एखाद्या गोष्टीची राजकीय चर्चा करायची असेल, एकत्र येण्याची चर्चा करायची असेल तर त्याचा फायदा या मधून निश्चितच होऊ शकेल. अनुपम अगदीच. तसंच दीपक, हा एक प्रकारचा आपण म्हणूया की हा ब्रिज बांधला जाईल किंवा हा एक प्रकारचा पूल असेल. मात्र ही जी कटुता आपण म्हणताय की मुलाखतीनंतर बहुधा कमी होत जाईल, त्याचप्रमाणे खरं तर राज्यातले सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या प्रत्येक मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत. त्यामुळे हे सगळंच गोष्टी कमी होतील असं तर आपण खरं अपेक्षा करणार नाही, कारण राजकारण आहे, राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं आता प्रत्येक भाजपच्या नेत्यांनी सांगितलं. ह्याच्यातून कुठलेही राजकीय अर्थ निघू शकत नाहीत असंही या सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण आजची ही गुप्त बैठक नेमके कुठल्या राजकीय सूत्रांना जन्म घालते हेही बघायचं आहे. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.